नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 19 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पत्नी या शब्दास समानार्थी शब्द होईल कलत्र। कारण मित्रांनो, धव, भर्ता, कांत हे पती या शब्दाचे समानार्थी आहेत, मात्र कलत्र हे पत्नी या शब्दास समानार्थी शब्द होईल। पुढे, एकाएकी होणारा मोठा बदल म्हणजेच क्रांती। जेव्हा एखादा मोठा बदल अत्यंत वेगाने किंवा अचानक घडतो तेव्हा त्याला क्रांती म्हणतात। पुढे, इतिश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। इतिश्री होणे म्हणजे एखाद्या घटनेचा किंवा कार्याचा शेवट होणे। आपण म्हणतो ना की खूप वादानंतर अखेर त्या प्रकरणाची इतिश्री झाली, अर्थात प्रकरण एकदाचे संपले। पुढे, घरात नाही तीळ अन मिशांना देतो पीळ या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? तर मित्रांनो, या म्हणीचा अर्थ असा की जवळ काहीही नसताना उगीच श्रीमंतीचा किंवा मोठेपणाचा खोटा आव आणणे। तर याची समानार्थी म्हण होईल, घरात नाही कौल रिकामा डौल। अर्थात राहत्या घराला साधे कौलही नसणे, पण बाहेर मात्र खूप थाटामाटात अर्थात डौल दाखवणे। पुढे, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे या वाक्याचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो, या वाक्यामध्ये दोन स्वतंत्र वाक्य आहेत आणि ते पण या शब्दाने जोडली गेलेली आहेत, म्हणून हे होईल संयुक्त वाक्य। तर मित्रांनो, केवळ वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश असतो, पण इथे दोन विधेय आलेली आहेत आणि दोन उद्देश्य आलेली आहेत, म्हणून केवळ वाक्य होणार नाही। मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य मुख्य असते आणि एक गौण वाक्य असते आणि ते एकावर अवलंबून असते। इथे तसं काही नाही, म्हणून संयुक्त वाक्य दोन स्वतंत्र वाक्य आहेत आणि पण या शब्दाने जोडली गेलेली आहे। पुढे, उद्याच आम्ही गावाला जाण्यासाठी निघणार आहोत, सर्वनाम ओळखा। तर मित्रांनो, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। तर इथे जो सर्वनाम आलेला आहे तो आहे आम्ही, प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम। पुढे, खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा। तर आपल्याला जिथे कर्म आलेले नाही आहे असे क्रियापद ओळखायचे आहेत, असे वाक्य ओळखायचे आहे। शरद आंबा खातो, खाणारा कोण? शरद। शरद हा कर्ता आहे। खाण्याची क्रिया कशावर घडली? आंब्यावर। इथे कर्म आलेलं आहे मित्रांनो, आंबा, म्हणून हा सकर्मक आहे, अकर्मक नाही। पोलिसांनी चोराला पकडले, पकडणारा कोण? पोलीस। पोलीस हा कर्ता आहे। पकडण्याची क्रिया कशावर घडत आहे? चोरावर। चोर हा कर्म आहे, म्हणून हा सकर्मक आहे। आपल्याला अकर्मक क्रियापद ओळखायचं आहे। राधा मोठ्याने हसते, हसणारी कोण? राधा। राधा ही कर्ता आहे। हसण्याची क्रिया कशावर घडत आहे? राधावरच। तर मित्रांनो, इथे कर्म वेगळं दाखवलेलं नाही आहे, म्हणून हा अकर्मक क्रियापद आहे, कारण इथे कर्म आलेलं नाही आहे। कालिदासाने नाटक लिहिले, लिहिणारे कोण? कालिदास। कालिदास हा कर्ता आहे। लिहिण्याची क्रिया कशावर घडत आहे? नाटकावर। इथे कर्म वेगळं दाखवलेलं आहे, म्हणून हा सकर्मक क्रियापद आहे। तर मित्रांनो, इथे पर्याय क्रमांक 3 एकच वाक्य आहे जे की अकर्मक क्रियापदाचे आहे, राधा मोठ्याने हसते। पुढे, 4 नगरांतले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे? तर हे आत्मचरित्र आहेत जयंत नारळीकर यांचे। त्यामध्ये त्यांनी बनारस, केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे या 4 नगरांबद्दल लिहिलेले आहे। कोणत्या आत्मचरित्रामध्ये? तर 4 नगरांतले माझे विश्व। पुढे, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? तर या म्हणीचा अर्थ मित्रांनो काय? तर इथे निसर्गाचे उदाहरण देऊन सांगितले आहे की जेव्हा नदीला मोठा पूर येतो तेव्हा
नदीकाठची मोठी झाडे पुराच्या प्रवाहाने उपटून वाहून जातात, पण त्याच ठिकाणी असलेली लव्हाळी अर्थात गवत पुराच्या वेगात नम्रपणे वागतात आणि त्याच्यावरून पूर निघून जातो. म्हणजेच पूर ओसरल्यावर ती पुन्हा उभी राहतात. तर त्याच प्रकारे आयुष्यात जेव्हा मोठे संकट येते तेव्हा लोक खूप गर्विष्ठ ताठर असतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते. पण जे लोक नम्र असतात, परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात, ते त्या संकटातून बाहेर पडतात. म्हणजेच जी समानार्थी म्हण होईल ती होईल, दर्याकिनारी केळी मोडत नाही कदाकळी. म्हणजेच समुद्रकिनारी असलेली केळीची झाडेही वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वागतात, पण ती वादळात टिकून राहते. पुढे खाली दिलेली म्हण योग्य शब्द वापरून पूर्ण करा. विचाराची डॅश तिथे भाषणाला ऊत. तर इथे योग्य शब्द राहील तूट. विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत. म्हणजेच जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे सांगण्यासारखे ठोस किंवा चांगले विचार नसतात तेव्हा ती व्यक्ती निरर्थक बोलते, अर्थात बडबड करत बसते. तूट म्हणजे मित्रांनो कमतरता, अभाव. पुढे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे. उत्कट भावना म्हणजेच तीव्र भावना, अर्थात दुःख, आश्चर्य, भीती, राग यासारख्या जे भावना आपण व्यक्त करतो तो व्यक्त करतो उद्गारवाचक चिन्हाने. उदाहरणार्थ अबब, केवढी उंच इमारत. अरे वा, छान खेळलास, अशा प्रकारे. पुढे पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. वाक्यप्रकार ओळखा. तर मित्रांनो इथे 2 स्वतंत्र वाक्य आहेत आणि दोन्ही वाक्य म्हणून या शब्दाने जोडली गेलेली आहे, म्हणून हा होईल संयुक्त वाक्य. कारण मित्रांनो प्रश्नार्थी वाक्याचा प्रश्नच नाही आहे, कारण प्रश्न इथे विचारला गेलेला नाही आहे, प्रश्नचिन्ह नाही. केवळ वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश असतो. इथे 2 विधेय आलेली आहेत. मिश्र वाक्यात एक गौण वाक्य आणि दुसरं मुख्य वाक्य असतो आणि तो एकमेकांवर अवलंबून असतो. पुढे स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. तर मित्रांनो नकारार्थी वाक्य बनवताना मूळ वाक्याचे अर्थ बदलता कामा नये. तर स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका, म्हणजे इथे नकामुळे वाक्य नकारार्थी झालं, मात्र अर्थ बदलला गेलेला नाही आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा. पुढे कठोर व्यंजनाचा अयोग्य पर्याय ओळखा. तर मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार करताना अधिक जोर द्यावा लागतो त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. कठोर व्यंजने म्हणजे अर्थात वर्णमालेत जी पहिली 2 वर्ण आहेत, म्हणजे कच्या वर्गात क ख, चच्या वर्गात च छ, ते 2 वर्णांना आपण कठोर वर्ण म्हणतो. तर इथे ख, ठ, त, च हे कठोर वर्णे आहेत. च, थ, ड, फ. मित्रांनो इथे ड मध्ये मृदू वर्ण आलेला आहे, हा कठोर व्यंजनाचा गट नाही. थ, ठ, छ, क हाही कठोर व्यंजनाचा गट आहे. श, थ, च आणि ख हाही कठोर व्यंजनाचा गट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 इथे ड हा वर्ण आल्यामुळे मृदू वर्ण आहे तो ड, त्यामुळे हा कठोर व्यंजनाचा गट होणार नाही. पुढे कर या शब्दाच्या निरनिराळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही. कर मित्रांनो कर या शब्दाला कोणकोणत्या अर्थाने आपण वापरतो, तर कर म्हणजे हात. आणखी काय येईल, किरण. सूर्यकिरणांना सुद्धा कर असं म्हटलं जातं. टॅक्स असतो, जकात आपण शासनाला देतो टॅक्स, कर, जकात, त्यालाही कर हा शब्द वापरतो. मात्र कान वापरत नाही. कान म्हणजे कर्ण, श्रवण, हा कर या शब्दासाठी समानार्थी वापरता येणार नाही. पुढे एकवचनाचे अनेकवचन करा. तर इथे मित्रांनो
तू परीक्षेची तारीख ठरवायचीस. तर इथे सर्वनाम होईल तूचं, तुम्ही. नाम जे आहे तारखेचं होईल तारखा. आणि क्रियापद ठरवायचीसच्या ऐवजी ठरवायच्यात. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2, तुम्ही परीक्षांच्या तारखा ठरवायच्यात, हाच आपला योग्य उत्तर होईल. कारण इथे सगळीकडे अनेकवचन आलेलं आहे. तुम्ही परीक्षांच्या तारखा ठरवायच्यात. पुढे गटात न बसणारी जोडी ओळखा. तर इथे मित्रांनो, उपेक्षा आणि हेळसांड, अर्थात एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच तिची उपेक्षा करणे, हेळसांड करणे, हे आहे समानार्थी शब्दाचा जोडी. सुमन, कुसुम हे फूल या शब्दाची समानार्थी शब्द आहे. दोन्ही सुमन आणि कुसुम अर्थात फूल. अविरत, अखंड म्हणजेच एखादे कार्य न थांबता सतत करणे, अखंडपणे करणे. अविरत प्रयत्न करणे म्हणजे अखंड प्रयत्न करणे, हाही समानार्थी शब्दाचा जोडी आहे. अभ्राच्छादित आणि निरभ्र, मित्रांनो इथे विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजेच अभ्राच्छादित म्हणजेच ढगाळलेले, ढगाळ वातावरण असलेले, आणि निरभ्र म्हणजेच स्वच्छ आकाश, एकही ढग नसलेले. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे. बाकी सर्व समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. पुढे क्रांती या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. तर मित्रांनो, आपण सुरुवातीलाच बघितलं, क्रांती म्हणजे अचानकपणे घडून आलेला बदल, म्हणजेच अकस्मात घडून आलेला बदल. पुढे अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीशी एकच अर्थ असणारी म्हण कोणती? तर मित्रांनो, ही म्हण आहे पर्याय क्रमांक 3, गरजवंताला अक्कल नसते. अर्थात अडला हरी गाढवाचे पाय हरी. अडला म्हणजे आपले काम अडले असेल तर नाईलाजाने मूर्ख किंवा कमी योग्यतेच्या माणसाचीही विनवणी करावी लागते. अर्थात गरजेपोटी लाचारी पत्करणे. तर याची समानार्थी म्हण होईल गरजवंताला अक्कल नसते. पुढे कोणत्या मूळ शब्दात प्रत्यय व उपसर्ग जोडून पारिश्रमिक शब्द तयार झाले आहे? तर मित्रांनो, इथे मूळ शब्द आहे श्रम. श्रम या शब्दाला उपसर्ग लागलेला आहे परी आणि प्रत्यय लागलेला आहे इक, परिश्रमिक. म्हणून श्रम हा इथला मूळ शब्द आहे. पुढे संधी ओळखा. पराधीन. तर याचा आपण विग्रह कसं करणार? पर आणि अधीन. तर मित्रांनो, पर हा शब्द उच्चार करताना शेवटी पर अ हा स्वर येतो आणि अधीनमध्ये अ हा स्वर येतो, म्हणजे दोन्हीकडे स्वर येत आहे, म्हणून हा होईल स्वरसंधी. पुढे 11वा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. तर या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे तापट. कारण मित्रांनो, रुद्र हे भगवान शिवाचे एक रूप आहे. रुद्रांची संख्या 11 सांगितली जाते आणि भगवान शिवाचे हे रूप क्रोधासाठी अथवा रागीट स्वभावासाठी ओळखले जाते. पुढे प्रत्ययसाधित शब्द ओळखा. तर असा कोणता शब्द आहे ज्यामध्ये प्रत्यय लागलेले आहे? ते आहे दादागिरी. शब्दाच्या शेवटी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय म्हणतात. गिरी हा फारसी प्रत्यय आहे, फारसी भाषेतला प्रत्यय. पुढे खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. माझा आनंद द्विगुणित झाला. तर मित्रांनो, इथे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे समजते, म्हणजेच हा झाला आवृत्तीवाचक. पृथकत्व वाचकामध्ये 1-1चा गट, 10-10चा गट, 15-15चा गट असा शब्दप्रयोग असतो. अनिश्चितमध्ये
काही, थोडे अशा प्रकारे शब्द वापरला जातो. पुढे लोटी या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? तर मित्रांनो, लोटी हे इकारांत स्त्रीलिंगी नाम आहे आणि त्याचे अनेकवचन याकारांत होते. म्हणजेच लोटी, लोट्या. अर्थात पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. मित्रांनो, लोटी म्हणजेच पिण्याच्या पाण्याचे एक छोटे भांडे. लोटा म्हणतो आपण त्याला पुल्लिंगी शब्दात लोटा, स्त्रीलिंगी शब्दात लोटी. पुढे मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? तर मित्रांनो, 2 भाषांचा प्रभाव आहे. एकतर संस्कृत आहेत, जे की मराठी भाषेचा मूळ पाया आहे, आणि दुसरं म्हणजे इंग्रजी. त्याचं कारण म्हणजे विरामचिन्हे, स्वरादी हे आपण इंग्रजी भाषेतूनच मराठी भाषेत तो विरामचिन्ह वापरतो. पुढे योग्य विधान ओळखा. तर विशेषण हे विशेष्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. तर मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे. विशेषण हे विशेष्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. विशेषण हे अविकारी आहे. तर मित्रांनो, विशेषण हे विकारी आहे, अर्थात सविकारी आहे. ते नामाप्रमाणे बदलते. उदाहरणार्थ चांगला, चांगली. विशेषण हे अव्यय आहे. तर मित्रांनो, विशेषण हे अव्यय नाही, कारण अव्यय कधीच बदलत नाही. आपण आत्ताच बघितलं, विशेषण हे विशेष्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते, म्हणून विशेषण हे अव्यय नाही. क्रियाविशेषण हे नामाला लागते. तर मित्रांनो, क्रियाविशेषण हे क्रियापदाला लागते, नामाला लागत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य विधान होईल. पुढे विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचनी राजा होता. तर इथे मित्रांनो, जेव्हा एखादा शब्द वाक्यात विशेषणाचं कार्य करतो तेव्हा त्याला समासघटित विशेषण असं म्हणतात. एकवचनी म्हणजेच दिलेला शब्द पाळणारा. उदाहरणार्थ यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. पंचमुखी, 5 मुख असलेला. असे जे समासघटित विशेषण आहेत ते समासघटित विशेषण या प्रकारामध्ये, विशेषणाच्या प्रकारामध्ये येतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे रिक्त जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे डॅश नुकसान झाले. तर मित्रांनो, इथे योग्य शब्द राहील अपरिमित. पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले, अर्थात ज्याची मोजदाद करता येणार नाही, अशा मोठ्या नुकसानीसाठी अपरिमित हा शब्द योग्य ठरतो. शेवटचा प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? तर एकूण महाप्राण वर्ण आहेत 14. तर मित्रांनो, महाप्राण म्हणजे ह या वर्णाचा उच्चार करताना हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण वर्ण म्हणतात. याची ट्रिक म्हणजे मित्रांनो, एच असणे, म्हणजेच ख, फ म्हणजे इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेट करताना एच येणे, ते म्हणजे महाप्राण वर्ण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज 30 प्रश्न मराठी व्याकरणामधील बघितले, त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.